क्रांतीवीर वस्ताद लवजी साळवे यांच्या 350 किलो वजनी ब्रॉन्झच्या पुतळ्याचे अनावरण आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीच्या अनुषंगाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती लवजीनगर व लवजी साळवे पुतळा समिती यांच्या माध्यमातून आज 1 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला। परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या स्वखर्चातून 25 लाख रुपयाचा 350 किलो वजनी आणि 5 फूट उंच असा भव्य पुतळा उभारण्यात आला असून त्यांच्या अनावरण आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हात्तेंबिरे, सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ आणि जयंती कमिटीचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल कांबळे, डॉक्टर विवेक नावंदर, अरविंद काका देशमुख, माजी सभापती आकाश लहाने, गौतम मुंडे, संजय घाडगे, के भारसाकडे, विश्वनाथ अण्णा गवारे, माजी नगरसेवक राजू सोनवणे, गौतम दादा भराडे, सुधीर कांबळे, अमोल गायकवाड, पुतळा समितीचे कॉम्रेड गणपत भिशे, माऊली साळवे, जयंती समितीचे अध्यक्ष कार्तिकी साळवे, बायजाबाई घोडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी सार्वजनिक जयंती समिती लवजीनगरच्या वतीने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला। या प्रसंगी अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे पदाधिकारी राजू वाघमारे, प्रतीक बोराडे, हेमंत साळवे, अविनाश साबळे, नितीन शिंदे, बालाजी शेरेकर, दीपक साळवे, योगेश साळवे, पप्पू वाघमारे, अजय भांगे, अक्षय भांगे, शिवम जाधव यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने 104व्या जयंतीच्या निमित्ताने आज इथं क्रांतीवीर लवजी साळवे यांच्या पुण्यतिथी पुतळ्याचा आज लोकार्पण सोहळा इथं आयोजित करण्यात आला। 350 किलोचा ब्रॉन्झ हा पुतळा महाराष्ट्रात अतिशय देखणा पुतळा आज परभणीमध्ये लोकार्पण याचं झालेला आहे। महापुरुषांची पुतळे आपण का उभा करतो तर त्यांचे विचार आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत वस्ताद लवजी साळवे यांना त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्वजांना राऊत ही पदवी दिली। त्यांच्या तालमीमध्ये चाफेकर बंधू असतील, त्यांच्या त्यांच्या तालमीमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील, त्यांनी सुद्धा त्यांच्या तालमीमध्ये शिक्षण घेतले। असे लढवया नेतृत्व त्यांची ओळख त्यांच्या समाजाच्या पिढीसाठी व्हावी यासाठी अशा प्रकारचा पुतळा निर्माण केलेला आहे। त्यांनी केलेले स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी बंदूक चालवायचे शिक्षण असेल, दानपट्टा चालवायचे शिक्षण असेल, तलवारबाजीचे शिक्षण असेल, हे शिक्षण सर्वसामान्य बहुजनाच्या मुलाला मिळावं यासाठी आपण प्रयत्न केले। म्हणून अशा थोर क्रांतिकार्याला आदरांजली देण्याच्या निमित्ताने पुतळा आम्ही परभणीमध्ये निर्माण केलेला आहे। आज सर्व जाती जमातीचे सर्व प्रांतातील आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक इथे एकत्र आलेले आहेत आणि अतिशय आनंदाच्या सोहळ्यामध्ये या पुतळ्याचं लोकार्पण आज झालेलं आहे। परत एकदा जनतेला या दोन्ही गोष्टीच्यामुळं मी लक्ष अशा शुभेच्छा देतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि आज जो पुतळा वस्ताद लवजी साळवे यांचा निर्माण झालेला आहे त्याच्यासुद्धा लक्ष सगळ्यांना शुभेच्छा देतो।